जय शिवराय भावांनो. तर आपला 74वा दिवस आहे. उद्या एकच दिवस राहिला आपलं चॅलेंज कम्प्लीट करण्यासाठी. बघता बघता चॅलेंज कम्प्लीट झालं. मला कळलंच नाही की 75 दिवस काय संपले. या चॅलेंज मधनं मला एक कळलं की आपण जर काही एखादी गोष्ट ठरवली आणि त्या गोष्टीच्या दृष्टीने आपण जर का हळूहळू वाटचाल चालू केली ना, तर ऑटोमॅटिक भावांना गोष्टी होत जातात. वेळ आहे फक्त आपल्याला ती गोष्ट सुरू करण्याची. जी आपल्याला पाहिजे ना भावांना, त्या गोष्टीसाठी सुरुवात करणार आहे. सगळ्या गोष्टी होतात तरी फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे, करण्याची ताकद पाहिजे. एखादी नवीन गोष्ट शिकायची म्हणलं की आपल्याला त्यातलं काही माहित नसतं. ऍग्री आहे, पण कसं आहे ते पाण्यामध्ये पडल्याशिवाय ना आपल्याला पोहायला शिकता येत नाही. अजून एक सेट घेतो. एका सेट पण मन नाही भरलो अजून. त्यामुळे भावांनो तुम्ही पण पडा जरा पाण्यामध्ये, थोडंसं बुडा. त्यामुळे जवळ जाऊ दे नाका तोंडामध्ये पाणी, पण भावांनो 2-3दा बुडल्यानंतर तुम्ही पोहायला शिकणारच आहे. असो, आज आपण आपल्या लेग्सला ट्रेन केले. चांगला आज पुश केलाय आपण आपल्या लेग्सला. स्कॉटचे 5 सेट घेतले आपण, त्याच्यानंतर लेग एक्सटेन्शनचे 4 सेट घेतले. लेग कर्लचे 4 सेट घेऊन आपण ट्रेडमिल वरती इन्क्लाइन 5 मिनिटं वॉक केलंय कम्प्लीट. वर्कआउट संपून आपण ऑफिससाठी रेडी झालो भावांनो. आपला दिवसभराचा आपण सगळा डाएट कम्प्लीट केला. आपली सगळ्यात आवडती मील आपली संध्याकाळची पूर्ण करून आपला संध्याकाळी आपण थोड्या एका महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहे भावांनो. बाहेर पडलो आणि पाऊस आला भेंडी, पण ठीक आहे आपण पोहोचलो सौरभ भाऊसोबत तिथं आणि पाऊस गेला. काय लाईटनिंग केली खतरनाक. आज आपण मंदिरामध्ये साऊथ इंडियन स्टाईलच्या ट्रेडिशनल वे मध्ये आपण लुंगी घालून आलोय. कसं वाटतं तुमच्या भावाचं लोक मला सांगा एकदा कमेंट मध्ये. भावांनो, हे 400 वर्षापूर्वीचं दक्षिणमुखी नंदी मंदिर आहे. या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती कंटिन्यू पाण्याचा अभिषेक होत असतो वर्षभर. अशा ऐतिहासिक मंदिरामध्ये जी एनर्जी असते ना भावांनो, ती तुम्हाला तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. भावांनो, भेटूया उद्या 75 डे स्पेशल ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.